थँक्यू. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्ष असतं माझं या साम टीव्ही डिजिटलच्या खास एपिसोडमध्ये, खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझा या एपिसोडमध्ये दररोज मी बातमीच्या पलीकडे, कधी कधी तर ज्यांचे विषय बातमी घडत नाहीत अशाही विषयांवरती बोलत असतो. घडलेल्या बातमीबद्दल, त्या बातमीच्या विविध दृष्टिकोनांबद्दल आपण त्याचे पदर उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नेहमी निमित्त बातम्यांचंच असतं असं नाहीये. सोशल मीडिया जिथे असंख्य घटना घडामोडी घडत असतात, त्याही घडामोडींची दखल घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. जसं की आपण हेमांगी कवी हिच्या अतिशय धाडसी आणि बोल्ड स्वरूपात लिहिलेल्या ब्लॉगची सुद्धा दखल घेतली होती आणि त्याबद्दल सुद्धा आपण सगळा चर्चेचा विषय केला होता. लक्ष असतं माझ्यामध्ये त्याची दखल घेतली होती आणि त्याबद्दल चर्चा घडवून आणली. तुम्ही सुद्धा भरपूर त्याला प्रतिसाद दिला. आणखी सुद्धा असे अनेक विषय आपण घेतलेले आणि यापुढे सुद्धा घेत राहू. आपल्याला कोणताही विषय हा अस्पर्श नाही, अस्पृश्य नाही आणि निषेध पण नाही एखाद्या विषयाचा. आपण सगळे विषय घेणार, सगळ्या विषयावर बोलणार आपण. आणि तसाच एक विषय घेतलेला आहे आज हरी नरके यांच्या संदर्भातला. प्राध्यापक हरी नरकेजी हे महाराष्ट्रातले आजच्या घडीचे फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्यावरती त्यांचा अभ्यास आहे असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय ठरेल. कारण हरी नरके यांची माझे अतिशय व्यक्तिगत चांगले संबंध आहेत आणि हरी नरके यांच्या अभ्यासाचा व्यासंग, त्याचा परीघ फार फार मोठा आहे. इतिहासाकडे बघण्याची एक अतिशय वेगळी दृष्टी आणि आंतरशाखीय इंटरडिसिप्लिनरी अभ्यास आणि हरी नरकेंनी बिनतोडपणे त्याबद्दल आपले मुद्दे मांडले. सध्या त्यांच्या सगळ्या बोलण्याचा सार असा आहे की ओबीसी आरक्षणावरती एका मागोमाग एक हल्ले होत चाललेले. एक हल्ला येतो स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकीच्या अनुषंगाने, त्यानंतर दुसरा हल्ला येतो आणि या बाबतीत केंद्र शासन, महाराष्ट्रातलं तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतलं शासन यांनी काही पुढाकार घेतलेला नाही, काम केलेलं नाही आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे मारेकरी हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आहेत असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल त्यांचा लढा सुद्धा सुरू आहे. या व्यतिरिक्त ते ओबीसींच्या आरक्षणाच्या हितसंबंधांसाठी ते झटत असतात, मार्गदर्शन करत असतात. इतकंच काय, ते स्वतः अगदी ओबीसींवरचे टीकाकार पण आहेत. ते स्वतः ओबीसींवरचे टीकाकार आहेत. अनेकदा त्यांनी ओबीसी नेत्यांचे कान सुद्धा पकडलेले आहेत आणि हे आपल्या हातून आरक्षण जात असताना, आपली कोंडी केली जात असताना तुम्ही असे शांत कसे, थंड कसे, गप्प कसे, याबद्दल त्यांनी आक्रोश सुद्धा केलेला आहे. आणि म्हणूनच मी त्यांना करते विचारवंत, लढते विचारवंत, बोलते विचारवंत म्हणतो. आणि त्यामुळे हरी नरकेंचं मला हे या ठिकाणी काही कौतुकाचे शब्द सुद्धा मी इकडे मांडू इच्छितो. सुरुवातीला हरी नरके आणि माझे व्यक्तिगत संबंध आहेत. मी त्यांना माझे शिक्षक स्थानी त्यांना मानतो आणि म्हणूनच मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये सुद्धा मी जी टीका करणार आहे, टीका करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यासाठी मी त्यांना म्हणालो की तुमच्या सदिच्छा मला हव्यात. कारण तुम्ही जी अभ्यासाची वाट दाखवून दिली हरी नरके सर, जर का तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्या वाटेचा आधार घेऊन मी काही माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा म्हणजे माझ्या या सगळ्या व्हिडिओला एक चौकट आहे. हरी नरके यांचं ओबीसी आरक्षण, ओबीसी हितसंबंध किंवा ओबीसींच्या हितासाठी झटणं हा माझ्या व्हिडिओचा उद्देश नाही. त्यावरती बोलणं, टीका टिप्पणी करणं हा माझा उद्देश नाही. माझा उद्देश हरी नरके यांच्या काही विशिष्ट पोस्ट गेल्या 2 दिवसात ज्या झालेल्या आहेत आणि एखाद्या विचारवंतांकडनं अशी भूमिका जेव्हा घेतली जाते, माझा त्याबद्दलचा मुद्दा आहे, माझा त्याबद्दलचा आक्षेप आहे. त्यातली एक पोस्ट ही मी माझ्यासमोर काढलेला आहे. येस, गेल्या मंगळवारची आहे. मी पोस्ट ती वाचून दाखवतो. आय कोट: 100 वर्षात फक्त 2% लोकांकडे टेलिफोन आले होते. मोबाईल मात्र अवघ्या 20 वर्षात 100 कोटी लोकांच्या हाती पोहोचले. आज देशात ऑनलाईन व्यवहार सर्वदूर पोहोचले. मोबाईल संपर्क तंत्रज्ञानानं परम महासंगणकाची निर्मिती, या दोन्ही क्रांत्यांचे प्रमुख शिल्पकार हे सॅम पित्रोदा आणि विजय भटकर हे दोघेही ओबीसी आहेत. ओबीसी देशाच्या वैभवात भर घालतात. ओबीसी बरोबर बुद्धी आणि कौशल्य, असं त्यांनी म्हटले आहे. ओबीसी बरोबर बुद्धी आणि कौशल्य. त्याच्यानंतर एक त्यांची पोस्ट येते: स्वजातीचे सदा सर्वदा गोडवे गाणारे, एका जातीच्या संघटनेत अग्रभागी असणारे लोक ओबीसीच्या गौरवाच्या पोस्ट बघून का चिडतात? हा इसाळ आहे, जळफळाट आहे की ओबीसींचा तिरस्कार? ओबीसी ही एक जात नाही, तो 3743 कष्टकरी निर्माणकर्त्या जातींचा समूह आहे. एक जातीय शेणाचा मळवट भरणाऱ्यांकडे हे कळण्याची कुवत कुठून असणार? आणि त्यानंतर तिसरी पोस्ट, कारण माझ्या या सगळ्या बोलण्याला या 3 पोस्टचा संदर्भ स्पेसिफिक आहे. उरलेल्या त्यांच्या पोस्ट या ओबीसी आरक्षण, ओबीसी हितसंबंधांच्या, ज्याच्या अगेन्स्ट जायचं मी कारणच नाही, तो माझ्या आता व्हिडिओचा मुद्दा सुद्धा नाही. आणि तिसरी पोस्ट, कट्टरता मग ती कोणतीही असो वाईटच, पुरोगामित्वाचा अतिरेकही घातकच, सतत काय आदर्शवादाच्या कंठाळे गप्पा ठोकायच्या, सामान्य लोकांपासून फटकून राहणे हेही यांचे सोवळेच असते.
आणि हे सोवळेकरी कायम निराशेच्या भोपाळ्या गात असतात. अनाहूत सल्याच्या पिचकाऱ्या तोंडावर अहोरात्र मारणारे हे असले लोक म्हणजे पावसाळ्यात दुगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्या. आता असं आहे की आता आक्रमक भाषा, शिवराळ भाषा ही काही महाराष्ट्राला नवीन नाही. जवळकरांची भाषा, फुलेंची भाषा, त्यानंतर मला म्हणजे आणखी पण मध्ये असतील अत्रेंची भाषा, काही ठिकाणी तुकारामांचा सुद्धा संदर्भ देता येऊ शकतो. अत्रेंची भाषा आहे, बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे, आणखी खूप. त्यामुळे शिवराळ भाषेचा काही मुद्दा नाही आणि त्याचं काही फार सोवळ बाळगायचं कारणही नाही. पण आजच्या काळामध्ये याची एक घसरती निसरडी रेषा आहे जी मी तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये जाणवण्याचा प्रयत्न करणार आहे. हरी नरकेंसारखे एक अकॅडमिक शिस्तीमध्ये वाढलेले व्यक्ती जेव्हा अशा भाषेचा आधार घेतात, वापर करतात, तेव्हा त्या भाषेला एक प्रतिष्ठा प्राप्त होते आणि ज्यांना ती भाषा वापरायची कुवत, उमज, समज आणि अधिकार नाहीये ते सुद्धा ती भाषा वापरू लागतात. उदाहरणार्थ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांबद्दल एक विशिष्ट विशेषण वापरायचे. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक विशिष्ट विशेषण वापरायचे. ते काही इकडे सांगायचं कारण नाही, सगळ्यांना ते माहिती. आणि माझ्या एका मित्राला मी हे विशेषण वापरताना मी ऐकलं. बाळासाहेब ठाकरेंचं ते पवारांबद्दलचं विशेषण त्यांनी ते वापरलं. म्हटलं, तुझं वय काय, तू काय करतोस? बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना काय म्हणावं, पवारांनी बाळासाहेब ठाकरेंना काय म्हणावं, हा त्यांच्या उंचीच्या पातळीला, अधिकाराला असणारा विषय आहे. ती भाषा, ती प्रतिमा, प्रतीक तुम्ही जशीच्या तशी वापरायला तुम्ही ना तेवढे मोठे झालात ना तुमची तेवढी सलगी आहे, असं आपण म्हणतो. होतं असं की जेव्हा असे ज्येष्ठ लोक, श्रेष्ठ लोक अशी भाषा वापरू लागतात की झिरपत जाते खालपर्यंत आणि ते नॉर्मलाइज व्हायला लागतं आणि त्याचा पुढचा फापट पसारा आपल्या हातात राहत नाही. नरके सर, तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर एकदा का आपण हे असं काहीतरी काही शब्द आपण वापरले की मग हवे ते माणसं त्यातून हवा तो अर्थ घेतात. मग नरके यांची जाती अंताची किंवा जाती समन्वयाची भूमिका राहते बाजूला. मग जाती वर्चस्वाची भूमिका म्हणून त्याच्याकडे काही गट बघेल, तुमचा समर्थक असणारा गट बघेल, जाती समर्थन म्हणून बघेल. काही जण त्याच्यातून जात्यंधता सुद्धा बाळगू लागतील, काही जण जातीयवाद सुद्धा आणायला लागतील, काही जाती श्रेष्ठत्वाकडे जातील आणि मग इतर जातींकडे उर्मटपणे पाहणं, द्वेषाने पाहणं हे सुद्धा सुरू होईल. याची सुरुवात तुमच्यापासून होईल का, या काळजीपोटी मी हा व्हिडिओ आता करतो. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ओबीसी आरक्षणावरती नरके सर आपण तुमचे अनेकदा इंटरव्ह्यू सुद्धा दाखवलेले आहेत आणि तो तुमचा तुमचा मुद्दा मांडण्यासाठी आपण नेहमी पुढाकार घेतलेला आहे. त्याबद्दल तुम्ही सुद्धा कौतुकच केलेलं आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे आभार सुद्धा मानतो. सो मी ओबीसी आरक्षणाविषयी बोलत नाही, मी पुन्हा स्पष्ट करतोय कारण नरके सर तुमच्या समर्थनात अनेक लोक आत्ताच इथे आलेले आहेत, भरपूर संख्येने इथे आलेले आहेत आणि टीका सुरू झालेली आहे. माझा जोशी बिशी सगळं माझ्यावर टीका करणं सगळं सुरू झालं. मग देवेंद्र फडणवीस भाजपचे तुम्ही छोटे आहात का वगैरे सगळं सुरू झालेलं आहे. कधी जमलं तर त्यांना सांगा की विचार करण्याची वेगळी सुद्धा बाजू असू शकते, वेगळ्या प्रकारे सुद्धा प्रतिवाद करता येतो. दरवेळी आडनाव, मग जातीयवाद, मी आता त्याला महत्त्व पण देत नाही, ना मी त्याला घाबरतो ना मी त्याला किंमत देतो. मला जेव्हा वाटतं ते मी असंच बोलत राहणार, यापुढे सुद्धा मी बोलणार. आता आपण तुमच्या मुद्द्यांकडे येऊयात नरके सर. आपण जेव्हा ओबीसी ही, मी तुमचे शब्द पुन्हा एकदा वापरतो इथे, आपण जो शब्द वापरलेला आहे इथे, ओबीसी इज इक्वल टू बुद्धी आणि कौशल्य आणि काय 3,000-3,500 जाती समूहांच्या कर्तृत्वाचा हा वर्ग आहे वगैरे. मला इकडे काय आठवतं माहिती आहे नरके सर, पुण्यातलेच एक व्यक्तिमत्व आहेत, माननीय व्यक्तिमत्व आहेत, अविनाश धर्माधिकारी. त्यांनी एक असं समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला होता, ओम इज इक्वल टू MC स्क्वेअर, ई इज इक्वल टू MC स्क्वेअरला ओम इज इक्वल टू MC स्क्वेअर, अशा प्रकारचं समीकरण त्यांनी केलं होतं. त्याचं त्यांनी एक आकलन सुद्धा मांडलं होतं, पण त्याच्याबद्दल खूप टीका टिप्पणी झाली, उपहासात्मक टीका टिप्पणी सुद्धा झाली. आता आपण असं म्हणताय की ओबीसी बरोबर बुद्धी आणि कौशल्य. मी नरके सर म्हणतोय कसं लक्षात घ्या, मला कल्पना आहे की हरी नरके जेव्हा म्हणतात ओबीसी बरोबर बुद्धी आणि कौशल्य, याचा अर्थ हरी नरके अन्य जातींच्या विरोधात नाही आहेत, ते ओबीसींबद्दल बोलतायत, कारण विषय त्या लेखाचा, कमेंटचा विषय ओबीसी आहेत, हे मला कळतं सर. पण हा जेव्हा पाझरत जातो ना सर विषय, तेव्हा तो अस्मितेचा पाठ होत जातो. मग असं वाटू शकतं की ओबीसी म्हणजेच बुद्धी आणि कौशल्य, आणि काही प्रमाणात तर तुम्ही लिहिलेलंच आहे. आणि बरं, तिकडे तुम्ही थांबला नाही आहेत, नंतर तर तुम्ही आपले अतिशय प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार सरांचं सुद्धा तिथे नाव घेतलेलं आहे, तिथे सुद्धा ओबीसीचा तुमचा रेफरन्स आलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की या पठडीमध्ये तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे ओबीसी आरक्षणाचा, ओबीसी हितसंबंधांचा मुद्दा लावत असताना ओबीसी म्हणजे कर्तृत्व आणि कौशल्य, बुद्धी आणि कौशल्य वगैरे अशी मांडणी करता,
तर मग बाकीचे त्यात आहेत की नाही आहेत? उदाहरणार्थ ओबीसीमध्ये नसलेले पण ओबीसींसारखीच ज्यांची सामाजिक आर्थिक जातीय उतरंडीतली स्थान ज्यांच्या समकक्ष आहेत, असे लोक हे बुद्धी आणि कौशल्याचे धनी आहेत की नाही आहेत? ते राष्ट्रनिर्माते आहेत की नाही आहेत? त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लेट मी टेक अ स्पेसिफिक नेम आणि उदाहरण. मराठा समाज सध्या ओबीसी मधल्या समावेशासाठी धडपडतोय, त्यासाठी लढे देतोय आणि या विषयावरती नरके सर आपलं अनेकदा बोलणं झालेलं आहे आणि मी त्यावेळी तुमच्यासमोर हे एक रेटॉरिक, एक तुमच्यासमोर मांडणी मांडली होती, मेटाफोरिकल मांडणी होती ती, आणि ती मी तुम्हाला उदाहरण कोट सुद्धा केली होती की असं एक म्हणणं पडतंय की जर का बागकाम करणारे आरक्षणाचे धनी असू शकतात तर शेती करणारे का नाही असू शकत? आणि माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, तुमच्याच म्हणण्यानुसार बुद्धी आणि कौशल्य, आय होप तुम्ही हे अमान्य तर करणार नाहीत. मराठा समाज किंवा असे अनेक समाज हे जाती उतरंडीतल्या मधल्या स्थानी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा बौद्धी कौशल्य, ते सुद्धा राष्ट्रनिर्माते, तुम्ही तर ते अमान्य करणार नाहीत. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे तुमच्या राष्ट्रनिर्मितीचा भाग आहेत की नाही आहेत? आणि एकदा त्यांना राष्ट्रनिर्मितीचा भाग मानला की मग ते ओबीसी आहेत की नाही आहेत? ठीक आहे, मी त्याच्यात नाही पडत. त्यांना तुम्हाला ओबीसी ठरवायचे की नाही, ते कायदा कचाटा, मग आयोग आणि काय, तो तुमचा जास्त अभ्यासाचा विषय आहे. माझी तेवढी समज नाही आहे, मला तुमच्याकडनंच त्याबद्दल संदर्भ घ्यावे लागतील, पण तो तुमचा विषय आहे. पण हे ठरवावं लागेल. काय धरून चालू, त्यातला ओबीसी आरक्षण नावाचा एक कायदेशीर घटक बाजूला ठेवला तरी ओबीसी इतर ह्या जाती समूह राष्ट्रनिर्माते बुद्धी कौशल्य असणारे मानायचे की नाही मानायचे? बरं, ज्यांच्याकडे नुसती बुद्धी आहे आणि ते त्या माध्यमातून काही कॉन्ट्रीब्यूट करत असतील, हरी नरकेंकडनं मला आता कुठले श्रमिक काम अपेक्षित नाही आहे. ते बुद्धी कौशल्याने इतकं उत्तम काम करत आहेत, इतके मोठे रिसोर्स आहेत महाराष्ट्रासाठी, त्यांचं कौशल्य बुद्धिनिष्ठ कौशल्य आहे. काही जणांकडे बुद्धी आणि शारीरिक कौशल्य असेल. या श्रमाच्या विभागणे आपण कधीपासून करू लागलो नरके सर, आणि कधी करणार आहोत? म्हणजे आपण आताच्या काळात आता हे सुरू करणार आहोत? जसं आंबेडकर म्हणाले होते, श्रमाची विभागणी नाही आहे जाती व्यवस्था, श्रमिकांची विभागणी आहे. आणि ते कौतुकाने नव्हते म्हणाले, ते टीकात्मक स्वरूपात म्हणाले होते नरके सर. माझा तुम्हाला प्रश्न आहे, श्रमाची विभागणी नव्हे, श्रमिकांची विभागणी आहे. तुम्ही श्रमिकांची विभागणी करताय असं माझं आकलन आहे. ओबीसी म्हणजे बुद्धी आणि कौशल्य, मग ते आपल्याला हवं आहे का? आपल्याला त्या दिशेने पुढे जायचं आहे का? आणि त्यातून येणारी एकदा अस्मिता आली की मग सगळं सुरू होतं. बघतो काय मुजराकर वगैरे, डरकाळी वगैरे सुरू होते, आणि मग एकदा कोणाची तरी डरकाळी सुरू झाली की कोणी म्हणतो टाळी वाजवूयात. तुम्हाला माहिती आहे ते रेफरन्सेस काय आहेत ते, आणि त्याच्या विरोधात तुम्ही आणि मी आहोत. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ मी केलेला आहे, कारण आपण दोघे त्या समवाटेवरचे आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जी वाट धरताय, तुम्ही जी भाषा वापरताय, त्याचे परिणाम हे, आणि आपला समाज असा शब्द म्हणतो ते तुमचा वेगळा किंवा माझा वेगळा नाही, आपला म्हणजे तुमचा माझा, आपल्या सगळ्यांचा म्हणून असणाऱ्या समाजावरती त्याचे परिणाम दोन्ही बाजूने होणार आहेत. ओबीसींचे हे जातीचं श्रेष्ठत्व सवर्ण वर्गाप्रमाणे होणार नाही का? हाही माझा एक मुद्दा आहे. कारण सवर्ण हा सुद्धा एक जात नाही आहे. सवर्ण हा वर्णश्रमामध्ये वरिष्ठ असणाऱ्या जाती यांचा वर्ण, यांचा वर्ग, याला आपण सवर्ण म्हणतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जाती उपजाती. कारण क्षत्रिय वर्णाचा एक भाग झाला, त्याच्या अंतर्गत पुन्हा वेगवेगळ्या जाती आहेत. तुम्हाला मी काय सांगू, तुम्हाला ब्राह्मणांच्या पण पुन्हा अनेक पोटजाती आल्या, पण बेसिकली ज्या आपण अपर कास्ट म्हणतो त्याला सवर्ण हा आपला शब्द आहे, तो सुद्धा तो वर्गच आहे. मग जर का सवर्ण जाती श्रेष्ठत्व असू शकतं तर तुमच्या बोलण्यातून तुम्ही अशा प्रकारे ओबीसी जाती श्रेष्ठत्वाचा वर्ग नाही तयार करत आहात का? आणि तो होऊ द्यायचा आहे का आपल्याला? हा चालणार आहे का आपल्याला? आणि त्याची रुजवात झालेली आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. हे जे जाती अस्मितेचं एक गारुड, ते फार सहज चढतं आपल्यावरती नरके सर. म्हणजे ज्यांच्याकडे असा काही इतिहास सांगण्यासाठी सारखं आहे तिकडे तर ते येतं गारुड, पण ज्यांच्याकडे बाकी आर्थिक स्टॅबिलिटी येते किंवा इतिहासाचे कुठले तरी महापुरुष, महान स्त्रिया ज्यांच्या वाट्याला आलेल्या असतात, ज्या समाजाच्या, ज्या महापुरुषांनी मात्र समाज बघून नव्हे तर सगळ्यांसाठी काम केलेलं असतं, पण त्या आमचे पुरुष, त्या स्त्रिया आमच्या, म्हणून तो जातीचा अस्मितेचा एक उद्गार तयार होतो. तो उद्गार जोपर्यंत एक अस्मितेचा भाग असतो, आत्मभान जागवणार असतो, तिथपर्यंत ठीक पण असतो, पण नंतर तो वर्णजाती श्रेष्ठत्वाचा मार्ग बनतो. त्याचं काय करणार आहोत आपण, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मी नंतर माझ्या कमेंट्सकडे नेहमीप्रमाणे जाणारच आहे, पण तोपर्यंत मी बाकीचे मुद्दे घेतोय. तुम्ही काही ओबीसी इतर विचारवंतांची नावं घेतलीत नरके सर. मी तुम्हाला इकडे तुमचीच पोस्ट वाचून दाखवतो आणि त्यानंतर मी आणखी पुढचा मुद्दा मांडणार आहे आणि मग मी कमेंट्स घेईन. एकच सेकंद मी इकडे स्क्रोल करतोय, त्यामुळे माझ्या प्रेक्षकांनी सुद्धा थोडंसं सांभाळून घ्यावं, कारण मला इकडे स्क्रोल करून मला त्या पोस्टवर जावं लागतंय.
पण त्यांनी जात म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्यांनी सॉरी भारतातील जाती व्यवस्था कळण्यासाठी केतकर, इरावतीबाई, घोरिये, एन्थोवेन, रसेल, काणे, कालेलकर, वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे, फुले, आंबेडकर वाचावे लागतात. श्रीनिवासन, के.एस. सिंग, जेफ्रोलेट कळावे लागतात. यातले काही माहीत नसताना जे टिनपाट लोक उचलला मोबाईलने रखडलं फेसबुक, ट्विटरवर, व्हॉट्सॲपवर असं काही लिहितात तेव्हा कीव येते. ज्यातलं आपल्याला कळत नाही त्यावर बोलू नये, माहिती घेतल्याशिवाय लिहू नये. त्याचप्रमाणे नरके सर, त्याचप्रमाणे तुम्ही जे हे लिहिलेलं आहे याचा अभ्यास न करता दनादन तुमच्या कमेंट्सला लाईक ठोकणाऱ्यांचा सगळ्यांचा या विषयावर अभ्यास आहे असा तुमचा दावा आहे. ज्याप्रमाणे हे न वाचता तुमच्यावर टीका करू नये हा मुद्दा बरोबर आहे, तोचप्रमाणे हे न वाचता तुमचं कौतुक करणं सुद्धा चुकीचं आहे. कौतुक सुद्धा सत्पात्री पाहिजे, ते सुद्धा कळलेल्या माणसाकडनं घेतलं पाहिजे. एखाद्या महत्त्वाच्या मोठ्या गायकाला, विचारवंताला किंवा कोणाला काय तुम्ही तो लेख लिहिला हे म्हणाला, मला त्यातलं काय कळतं हा पण मुद्दा आहे. पण मग त्या लाईक्सना आपण उत्तर नाही देत. तुमच्यावर टीका करायला लगेच तुम्ही म्हणालात की आता तुमच्या काय लोक टीका बिका करू लागले, त्यांना तुम्ही ठोकून काढलेलं आहे सगळं, तुम्ही काय लिहिलेलं आहे, शेण वगैरे कसं लागलेलं आहे त्यांना आणि काय केलेलं आहे. पण कौतुक करणाऱ्यांवरती तुम्ही टीका करणार आहात की नाही? या तुम्हाला जे काही 975 लाईक्स वगैरे आहेत यांनी हे सगळं वाचलेलं असा तुमचा दावा आहे नरके सर? कारण आपल्याला ही पण एक सेन्सिटिव्हिटी जागवावी लागेल की टीका करणाऱ्यांचा अभ्यास केलाच पाहिजे, पण लाईक करणाऱ्यांनी पण अभ्यास केला पाहिजे. हे तुम्ही बोलणार आहात की नाही? का तुमच्या बाजूने जे लाईक्स ठोकतील ते तुमचे आणि जे तुमच्यावर टीका करतील ते शेण फासलेले असं तुम्ही ठरवून टाकलेलं आहे? मला तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारावा लागेल. तिनपाट लोक उचलला मोबाईल आणि खरडलं ट्विटरवर. त्याचप्रमाणे जे वाटेल तसे माहीत नसताना, नरकेंशी संवाद झालेला नसताना, वाचन झालेलं नसताना डॅश ठॅक करून थम्सअप मारत असतील ते सुद्धा फार शिकलेले आहेत, यांनी अभ्यास केलेला असा तुमचा दावा आहे का नरके सर? आपण लाईक केलेल्यांना सुद्धा प्रश्न विचारावे लागतील. माझा हाही एक तुम्हाला मुद्दा होता. आणि जो मुद्दा मी ज्याच्यासाठी तुमची पोस्ट घेतली, तुम्ही नाव घेतलं इरावती कर्वे, घोरिये, केतकर, रसेल, काणे, इन्थोवेन, कालेलकर, वीरा शिंदे, फुले, आंबेडकर, या मंडळींनी ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे तुमच्या बोलण्यातून जे होऊ शकतं त्या अर्थानं, म्हणजे आता फुलेंना किंवा फुलांनी कुळवाडी भूषणाचा शिवाजी महाराजांवरचा पोवाडा लिहिला आणि कुळवाड्यांची त्यांनी भूमिका घेतली होती, आंबेडकरांनी सुद्धा घेतली होती अशा प्रकारे, आणि त्या सगळ्याचा एक वाद म्हणून आपण बहुजन वाद म्हणून आज भारतामध्ये बघतो. त्या एका चौकटीत ते गरजेचं सुद्धा होतं, ते केलंही पाहिजे. पण या सगळ्या महान विचारवंतांचा सार जी की आपली घटना आपण मानतो, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना दिली, त्या घटनेमध्ये त्याच्या प्रस्ताविकेमध्ये मात्र आपण सगळे भारतीय आहोत. आणि मग आंबेडकरांचं वाक्य आपण उद्धृत करतो की मी पहिल्यांदाही भारतीय, शेवटी भारतीय आहे. कारण अस्मितेच्या एका सुरुवातीला मगाशी सुद्धा उल्लेख केला होता सर, की अस्मितेपासून सुरुवात करता येईल, त्याच्यासाठी लढता पण येईल. कारण शेवटी जागृत करायचं आहे त्या वर्गाला, करावंच लागणार, आपला उल्लेख करावा लागेल, ओबीसी म्हणावं लागेल, माझ्या जातीचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर आपलं उद्दिष्ट भारतीयत्वाचं आहे. माझा तुम्हाला मुद्दा असा आहे की आजच्या या अशा भडकलेल्या काळामध्ये की जिकडे जातीमध्ये सरळ भांडणं होत आहे, जाती वर्चस्वाचे लगेच मी म्हणालो मग डरकाळी काय असते आणि मुजरा कोणाचा असतो ते, तर मग अशा काळामध्ये जर का तुमच्यासारखे विचारवंत थेट असा हलकासा ओबीसी श्रेष्ठत्ववादाकडे झुकणारी जेव्हा पोस्ट टाकता, मला बाकीच्यांकडनं काही अपेक्षा नाही, मी बाकीच्यांना मी म्हणालो तसं मी बाकीच्यांकडे बोलणार नाही, तुमच्यावरती लिहू शकतो पण तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा मला तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटतो की मग इरावतीबाईंनी काय लिहायचं स्वतःबद्दल, घोरियांनी काय लिहायचं, केतकरांनी काय लिहायचं, वीरा शिंदेनी काय लिहायचं, का नाही लिहायचं? मग त्याने आपल्या जाती लिहायच्या की नाही लिहायच्या? आणि असे अनेक आहेत, म्हणजे इतर जातीतले सुद्धा विचारवंत आहेत, स्पोर्ट्स क्षेत्रातले आहेत, कलाकार आहेत, अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत. या सगळ्यांनी नेमकं करायचं काय? आणि यापुढे जर का उद्या भारतातले आपण धरून चालू, तुमची पोस्ट ही एक बिगिनिंग पॉईंट मानू, त्यानंतर आणि त्याच्या आधीचे कोण कर्तृत्ववान असतील त्यांना आपण त्यांच्या जातीने ओळखायचं की नाही? एकदा ठरवूयात की काय करायचं. कारण हे मी तुम्हाला यासाठी विचारतोय कारण तुम्ही पुढची एक पोस्ट लिहिली आहे, ती माझ्या बोलण्याचा पुढचा पार्ट आहे. ती पोस्ट म्हणजे कट्टरता, मग ती कोणती असो, वाईटच, पुरोगामित्वाचा अतिरेकही घातकच. पुरोगामित्वाचा अतिरेक म्हणजे काय नरकेजी? म्हणजे माझ्या जातीचे मी उल्लेख केले तर मी ठीकठाक आहे, पण नेमकं जातीचा उल्लेख, मग त्याचा आक्रमक, मग त्याचा आक्रमकता, मग आक्रस्ताळेपणा, याच्या स्टेप्स आपण कधी पार करतो आपल्यालाही कळत नाहीत. मग त्याचं काय करायचं? आणि याची समज नसताना जेव्हा आपण एखाद्याला हा श्रेष्ठत्ववाद सोपवतो तेव्हा आपण काय करणार आहोत? पुरोगामित्वाचा अतिरेकही घातक. सतत काय आदर्शवादाच्या कंठाळे गप्पा ठोकायच्या, सामान्य लोकांपासून फटकून राहणे हेही यांचे सोवळेच असते. हे सोवळेकरी कायम निराशेच्या भोपळ्या गात असतात. म्हणजे कोण नरके सर? म्हणजे कोण? तुम्ही असं जाहीरपणे आणि मला सुद्धा म्हटलं की यदी फडके हे तुम्ही त्यांना गुरुस्थानी मानता, एस.एम. जोशींना मानता, नरेंद्र दाभोलकरांशी तुमचा चांगला स्नेह होता. मग दाभोलकरांनी स्वतःला
मी सवर्ण समाजातला काय, मी ब्राह्मण समाजातला, किंवा यदी फडकेनी पण असं म्हणायला हवं होतं का? एकदा ते जाहीर तर करा, एकदा कळू तर द्या. ओबीसी म्हणजे राष्ट्रनिर्माता, कष्टकरी, बुद्धिमान वर्ग. मग माझा तुम्हाला त्याच हिशोबाने तुम्हाला प्रश्न आहे की मग शाहू महाराज कोण, मग त्यांना काय मानायचं आपण? मग छत्रपती शिवाजी महाराज कोण, त्यांना काय मानायचं? त्यांचा जातीवर्गीय उल्लेख नेमका कसा करायचा? किंवा आपण आत्ताच घेऊ, अगदी ते जुने सोडून द्यात मान्यवर, आपण आताच एक घेऊयात की जसे तुम्ही म्हणालात तसे यदी फडके कोण मानायचे आपण? कारण ते तुम्हीच म्हणता की तुम्ही त्यांना गुरुस्थानी मानता. पु ल देशपांडेंबरोबरचा परवा फोटो पाहिला होता तुमचा, मी फेसबुकवर तुम्ही टाकला होता. मग पु ल देशपांडे काय म्हणायचे आपण? सारस्वत म्हणायचे का? मग मी त्यांचा यापुढे उल्लेख करताना हरी नरके यांच्या शिकवणीनुसार यापुढे सारस्वत पु ल देशपांडे किंवा असे तत्सम यांच्या कथा आम्ही वाचल्या लहानपणी, असं पण म्हणायचं आहे का? आणि मग त्यांना मग काय, मग ते मग त्यांच्याकडे कोणतं मग लेखन कर्तृत्व मानायचं, विचार कर्तृत्व मानायचं? कारण तुम्ही आता ती वाट सुरू करून दिली आहे. एकदा का तुम्ही तो चष्मा दिला की आता मुळातच आपण सगळ्यांकडे जातीच्या हिशोबाने बघायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही माझ्या खाली आलेल्या कमेंट्स बघा, लोकांनी ते लगेच सुरू केलेलं आहे. मग एकदा त्याला आपण अधिमान्यता तरी देऊया की यापुढे प्रत्येकाकडे आपण जातीनेच बघायचं. आधी होतेच आपल्याकडे काळ, जातीनुसारचे पागोटे असायची, पगडी तशी असायची. एकदा सुरूच करूयात, सगळंच ते तसं सुरू करूयात, एकदा भानगडच नको. तसंही आता आपल्याकडे जातींचे मेळावे होतात, जातीमध्येच विवाह होतात, जातीची मंडळं असतात. मग एकदा आपण सुरू तरी करूयात की एकदा जात प्रस्थापित करूयात. एकदाचं तुम्ही चूड लावून टाका त्याला. कारण एक काळ आपण पाहिलेल्या पुण्यामध्ये, तुम्ही तर त्या काळाचे जास्त साक्षीदार आहात, युक्रांतसारखी चळवळ झाली. म्हणजे एकीकडे RSS हिंदुत्ववाद्यांची चळवळ असेल किंवा समाजवादी चळवळी असतील, पण दोघांकडे जाती अंत हा दोघांनाही हवा होता. कारण जाती अंताशिवाय हिंदू संघटन शक्य नव्हतं आणि जाती अंताशिवाय वर्गीय एकत्रीकरण शक्य नव्हतं. सगळ्यांना एक घेऊन या हिंदुत्ववादाच्या विरोधात, ब्राह्मण्यवादाच्या विरोधात लढणं शक्य नव्हतं. पण जाती अंत दोघांचंही उद्दिष्ट होतं. गंमत म्हणजे तुम्ही त्याला वेगळाच आता अँगल देताय, तो एकदा पुढे तरी घेऊन जाऊयात की आता एकमेकांच्या आपण जाती रेकग्नाइज करूया. आणि त्यानुसार मी तुम्हाला यापुढे तुमचा उल्लेख कसा करू हे कृपया मला सांगा, मी तसा उल्लेख करत जाईल. आणि मी कमेंट्स घेण्याच्या पूर्वी मी शेवटची तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हटलं तर व्यक्तिगत आहे, पण त्याची सुरुवात तुम्ही केलेली, कारण त्याशिवाय त्या थेरोटायझेशनला अर्थच उरणार नाही. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपली मुलगी एक अतिशय उत्तम अभिनेत्री आहे आणि ती कलाकार आहे, अभिनेत्री आहे आणि एक अतिशय उत्तम वाचक सुद्धा आहे. मी तुम्हाला अगदी कौतुकाने हा उल्लेख केला होता की टिळक स्मारकमध्ये तिला पुरस्कार देण्यात आला होता, तेव्हा मी रिपोर्टिंगसाठी तिकडे गेलो होतो. आणि मला अजूनही आठवतं तिचं असं वाक्य होतं की ज्या घरात पुस्तकं नसतील ते घर आणि गोठा याच्यात मी फरक करत नाही. आणि मी तुम्हाला त्याची आवर्जून आठवण करून दिली होती. माझा तुम्हाला प्रश्न आहे की अशी एक बुद्धिमान, कर्तृत्ववान कलाकार, हिची ओळख ही सुद्धा ओबीसी म्हणून आपण ठसठशीतपणे मांडायची की नाही, अनलेस अँटिल समबडी क्लेम्स. आणि माझा हे ज्या अर्थी तुम्ही म्हणताय ओबीसी जाती समूह वगैरे, याचा अर्थ ते तुमच्या सगळ्या एखाद्या ओबीसीने स्वतःला हे मान्य करो न करो, मला माहीत नाही. भटकरांनी, कारण मला माहिती आहे पित्रोदांनी बहुधा स्वतःचा उल्लेख केला होता, भटकरांनी असं कधी केलं की नाही मला माहीत नाही. तुम्ही त्यांची परवानगी न घेता त्यांना ओबीसी वगैरे ठरवून टाकलेलं आहे. त्यांना असं स्वतःला म्हणून घेणं आवडेल की नाही मला माहीत नाही. त्याचप्रमाणे माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमची मुलगीसुद्धा हे ॲक्सेप्ट करेल का की एक कलाकार म्हणून की माझी ओळख ही मी आहे का मी ओबीसी असणं आहे? आणि अशा प्रकारे तिच्यासारखीच आणखी एखादी उत्तम कर्तृत्ववान अभिनेत्री, तिच्यात आणि हिच्यात म्हणजे आपण अभिनेत्री असण्याचा कलेचा आणि कौशल्याचा कस बघायचा का त्यांच्या ओबीसी असण्या नसण्याचा कस बघायचा? कारण तुम्ही ती सुरुवात करून दिलेली आहे. याबद्दल तुम्ही बोलावं. मी आता माझं बोलणं आवर्त घेतो, मला आता कमेंट्स घ्यायच्या आहेत, त्यामुळे मी कमेंट्सकडे जातो. मला कल्पना आहे भरपूर कमेंट्स आलेले आहेत आणि 151 कमेंट्स माझ्या आत्ता याला इथे आलेले आहेत. माझे 2 प्रकार असतात. पहिल्यांदा मी साम टीव्हीच्या आमच्या फेसबुक पेजवरती जाऊन तिथल्या कमेंट्स घेत असतो आणि त्यानंतर मी माझ्या फेसबुक पेजवरती आलेल्या कमेंट्स घेत असतो. मला सगळ्या घेतातच येतात. 111 कमेंट्स तर इथेच आलेल्या आहेत, त्या मी घेण्याचा प्रयत्न करतो. ओके. सुनील कदम म्हणतात, सॅम पित्रोदा यांनी स्वतःच म्हटलं होतं येस आय कम फ्रॉम ओबीसी बॅकग्राऊंड. येस, मी त्याचा आता उल्लेख केला सुनील कदम, आणि हे म्हणायला इथल्या व्यवस्थेने त्यांना भाग पडलं होतं. सॅम पित्रोदांचा एकूण प्रवास पाहता त्यांनी ज्या त्या क्लासला ते रिप्रेझेंट करतात आणि त्यांचा एकूण त्यांनी ओबीसी जातीचे त्यांनी चटके वगैरे त्यांनी सहन केलेत किंवा काय मला माहीत नाही. आय कन्फेस दॅट. हे म्हणायला इथल्या व्यवस्थेने त्यांना भाग पडलं होतं. भाजपने RSSने सॅम पित्रोदांना खूप बदनाम केलं, वैतावून गेला तो माणूस. जिथे दस्तूरखुद्द बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंना इथे त्या फ्रेममधून काढलं जात नाही, तिथं सॅम पित्रोदांचं काय घेऊन बसलाय? तेव्हा इथे प्रसन्न जोशी तुम्ही चुकलात हे मान्य करा. मी असं काही मान्य बिन्य तुम्ही म्हटल्यामुळे करणार नाही. मी पहिल्यांदा लॉजिक तुमच्यासमोर मांडेन, तुम्ही माझ्यासमोर लॉजिक मांडा. असं काहीतरी सॅम पित्रोदांना करावं लागलं मग आता तुम्ही चूक मान्य करा असं नसतं. तुम्ही एक लॉजिक अख्खं मांडा की नेमकी काय चूक झाली.
किती टाळलं तरी इथली व्यवस्थाच असं म्हणायला भाग पडते. त्या व्यवस्थेसमोर झुकायचं की नाही सुनील कदम, का आपण सकम व्हायचं आणि त्याला, म्हणून तर माझं म्हणणं मग एकदा ॲक्सेप्ट करूयात. यापुढे फेसबुकपुढे काय तुमचं जे काय नाव असेल ते त्याच्यापुढे मी अमुक तमुक, मी त्या जातीचं असं लिहावं लागेल आपल्याला. या देशातला इकॉनॉमिस्ट फक्त इकॉनॉमिस्ट नसतो, तो दलित इकॉनॉमिस्ट असतो. इथला डॉक्टरही दलित डॉक्टर किंवा ओबीसी किंवा मराठा डॉक्टर असतो. मला असं इतकं जनरलाइज झालेलं चित्र मला नाही दिसलेलं. मी पण पत्रकारिते ते सार्वजनिक आयुष्यात आहे, मला असं काय इतकं असं झालेलं चित्र दिसत नाही. हे खरं आहे की लग्नामध्ये जाती बघितल्या जातात, आजही जातीच्या जाहिराती येतात. मी ते वास्तव नाकारत नाहीये, पण तुम्ही त्याचं दुसरं टोक गाठताय. आणखी ओके, शिवप्रसाद लांडगे म्हणतात, नरके सर तसे पाहिले तर महाराष्ट्रात विचारवंत म्हणून गणले जातात, मात्र जातीचा बुद्धीशी संबंध जोडणे कुठल्या वैचारिकतेमध्ये येतो हे मात्र कळले नाही. त्यामुळे नरके सर आपले वक्तव्य केल्यामुळे माझ्यासारख्या तुमच्या फॉलोअर्सना कोंडीत टाकत आहात. कृपया पुनर्विचार करावा. मी छोट्या मोठ्या प्रतिक्रिया घेत नाही. काही एक मुद्दा कुठला आला असेल तर तो मी मुद्दा घेण्याचा प्रयत्न करतोय. काही जणांनी म्हटलंय, सम्राट बडे म्हणतात फडणवीसांनी नरके यांचे आवाहन स्वीकारावे. तर ते त्यांनी केलेलंच आहे. ते तर आमच्या साम टीव्हीवरतीच आम्ही दाखवलेलं आहे. मी आणखी घेण्याचा जरा प्रयत्न करतो कमेंट्स इकडे. सॅन काळे म्हणतात, ओबीसी लोक कलाकार असतात, त्यांच्यात कुठली ना कुठली कला असते, मी मानतो त्यांना. गणेश भोसळे म्हणतात, यांचं काम फक्त जाती शोधणं एवढंच, बाकी हिंदू विरोध. मला असं वाटत नाही. नरके सर असलं काही पूर्वग्रह दूषित नजरेने कोणाकडे तरी हिंदू विरोध वगैरे करतात असं मला मुळीच वाटत नाही. समोर मला 111 आहेत, पण मला कदाचित कमेंट्सना ॲक्सेस का नाही होते, आय डोंट नो. पण मी जास्तीत जास्त कमेंट्स घेण्याचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा एकदा माझ्या फेसबुक पेजवरती जातो, पण तिथे पण भरपूर कमेंट्स आलेले आहेत. ओके, सुनील नवले म्हणतात, ही माझ्या फेसबुक पेजवरची पोस्टवरची कमेंट मी वाचतोय. सुनील नवले म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून नरके सरांनी ओबीसीसाठीचा लढा अभ्यासपूर्ण व ताकदीने लढला, हे मान्य करावे लागेल, जे मी मान्य केलेले सुरुवातीला. परंतु पित्रोदा भटकर हे आमचेच असं म्हणणं कुणालाही पटेल असं मला वाटत नाही. मलाही पटले नाही. जातीच्या पुढे जाऊन त्या दोघांनी देशासाठी जे केलंय त्याला तोड नाही. त्याला आता जातीयवादाची जोड देणं योग्य की अयोग्य हे सरांनी ठरवावे. बाकी त्यांनी एक कमेंट टाकलेली, पण मी त्याच्या विरोधात आहे, मी त्याचा निषेध करतो. आता हरिसरांची विधान परिषद आमदारकी पक्की समजायची का, इतके ते म्हणजे सुनील नवलेजी नरके सरांबद्दल असं आपण एखादी, तुमची सुरुवातीची कमेंट खरंच चांगली होती, पण तुम्ही एकदम शेवटी असं का करावं ते मला खटकलेलं आहे. बापू शांतरा म्हणतात, जोशी ओ जोशी, हरी नरके साहेबांचे विचार परखड आणि अभ्यासपूर्ण असतात. त्यांनी ओबीसी आरक्षण प्रसंगी भामट्या भाजपला उघडं पाडलं. त्यांना परखडपणे विचार मांडू द्या. मी हरी नरके यांचा फॅन आहे. मी त्यांना कोणत्याच विचाराबद्दल त्यांना अडवलेलं नाही आहे, करू नका असं म्हटलेलं नाही आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल हीच व्हिडिओ नाही आहे. ओबीसी वर्ग म्हणजे देशाचा करता करविता बुद्धिवादी कर्मवादी वर्ग, अशा मांडणीबद्दल मी माझे आक्षेप मांडलेले आहेत. शीतल बनकर म्हणतात, मुळात नरके सरांचं चुकलंच कुठे प्रसन्नजी, आपण भक्त झालात का? एखाद्या छोट्याशा स्टेटमेंट पायी दुसऱ्याला भक्त म्हणणं ही तुमची उमज दाखवणारी असते. आणि मी जे अनेक व्हिडिओमध्ये म्हणतो की उमज वाढवा, आपली उमज वाढवा. नरके सरांचं चुकलंच कुठे हा प्रश्न ठीक आहे, ज्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण लगेच तुम्ही जेव्हा एखाद्याला भक्त म्हणता, तुम्ही डिस्कशनची पहिली पायरीच ओलांडत नाही, तुम्ही तिकडेच संवाद तोडून टाकता. त्याच्यामुळे तुमची उमज दिसते. तो उमज वाढवण्याचा प्रयत्न करा, यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. ओके, कुमार नागे असं म्हणतात, अ वर्गाकडे बुद्धी आहे पण कौशल्य नाही, क वर्गाकडे कौशल्य आहे पण बुद्धी नाही, मात्र ब वर्गाकडे बुद्धी आणि कौशल्य दोन्ही आहे, म्हणून तो वर्ग महान, असे पोस्ट करत्याला म्हणजे नरकेंना अभिप्रेत आहे का? असं असेल तर हा समांतर आणि तितकाच घातक जातीयवाद आहे. कुमार नागेजी, तुम्ही म्हणताय तोच सूर माझा आहे, पण मी त्याला थेट जातीयवाद म्हणत नाहीये. मी प्रश्न विचारतोय. मी कुठेही असं नाही, मी दरवेळी असं म्हणतो की नरके सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का, याच दिशेने आपण जाणार आहोत का, ह्याच्यात का आहे माझा प्रश्न आहे. तुम्ही थेट स्टेटमेंट केलेलं आहे, पण मी तुमच्या स्टेटमेंटची दखल घेतलेली आहे. पार्थ बावस्कर म्हणतात,
हरी नरके याआधी कित्येकदा चुकलेत. टिळकांच्या मुद्द्यावर ते सतत चुकत असतात. चूक दाखवली तर ते प्रतिवाद करणं थांबवतात. त्यांना आपल्या चुका सुधारण्यात इंटरेस्ट का नसतो तेच जाणव. ओके, पण ते मी जशी काही मांडणी केली तशी पार्थ वावस्कर तुम्ही काहीतरी मांडणी करणं इथे अपेक्षित आहे की तुम्ही नेमकं तुम्हाला त्यातलं काय चुकलंय का मी म्हणतोय ते बरोबर आहे तुम्हाला वाटतंय ते थोडंसं आलं असतं तर बरं झालं असतं. चेतन किशोर जोशी म्हणतात ज्याला कट्टर जातीवाद पसरवता येतो तोच खरा शाहू फुले आंबेडकर अभ्यासक. हेच अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे का असं नाही का वाटत. चेतन किशोर जोशीची उमज वाढवा, जरा उमज वाढवा, इकडून थोडासा वाढवायची गरज आहे जरा. अमरदीप गरड म्हणतात संपूर्ण महाराष्ट्र जातीवादी होतोय किंवा देश म्हणाल तर वावगं ठरणार नाही कारण राजकारण याला खतपाणी घालत आहेत. तसं तर शाळेत नाव घालताना जात डोक्यात घुसवली जाते मग पुढे जसं शिक्षण होतं वगैरे वगैरे वगैरे. जातीवादी होतोय महाराष्ट्र. ठीक आहे. सुरेंद्र भाद्रिके म्हणतात तुम्ही कोण सांगणारे चुकलात म्हणून. इतरांना नेहमी चुकीचे ठरवणारे तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहात का. मी मुळीच धुतल्या तांदळासारखा नाही आहेत. मी खूप वेळा चुकलेलो आहे आणि अनेकदा माझ्या चुका स्वतः नरके सरांनी सुद्धा सांगितल्या आहेत वेळोवेळी. आणि मी मुळीच धुतल्या तांदळाचा नाही हे मी इकडे तुमच्या स्टेटमेंटला म्हणून सांगायला मी इकडे जाहीर करतो. ओके, भाऊ दहीफळे म्हणतात अजिबात चूक नाही. राजकारणात आलेला जर ओबीसी नेता होत असेल तर हाच न्याय सगळीकडे असावा. आणि ते पुढे म्हणतात कधीतरी बातमीत भुजबळ मुंडे यांना ओबीसी नेते म्हणतात तसं फडणवीस गडकरी किंवा ठाकरेंना ब्राह्मण नेते म्हणा की. सो हा एक क्लासिकल थोडा पॅराडॉक्स आहे पण हे समजून घेतला पाहिजे दहीफळे. भुजबळ मुंडे यांनी आम्ही या ओबीसी जाती वर्गाचं प्रतिनिधित्व करतो त्यांचं राजकारण करतो आणि कारण तो एक वंचित आवाज आहे त्याला पुढे घेऊन जायची गरज आहे. हा एक मोठा विस्कळीत पण तरीसुद्धा एक वर्ग म्हणून प्रबळ असणारा वर्ग आहे त्याचं राजकारण केलं पाहिजे म्हणून ते ओबीसी राजकारण मंडल काळानंतर प्रकर्षाने पुढे आलं आणि म्हणून ओबीसी नेते तयार झाले. वेअरॅज सवर्ण मग ते मराठा असो किंवा ब्राह्मण असो यांचं राजकारण नेहमीच चालत आलं या देशामध्ये आणि त्यामुळे त्यांना वेगळं ब्राह्मण नेता वेगळा मराठा नेता म्हणायची कधी गरज नाही पडली कारण ते अध्यारोत गृहीत होतं. ओबीसींचं तसं करावं लागलं ही तिथे मुद्दा आहे. पण माझा मुद्दा त्याच्या पुढे आहे. एकदा का सुरुवात म्हणून मी माझ्या मगाशी पण म्हणालो होतो सुरुवात म्हणून ओबीसी असण्याचा विशिष्ट जातीचा पिछडा जातीचा वंचित जातीचा असतानाचा ह्याची सुरुवात झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे हे मला ठरवायचं आहे. मला इथे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण नेहमी वेगळं वाटत आलेलं आहे. त्यांनी कधीही म्हणजे ते जरी वंचित वर्गातून येत असले तरी वर्गही त्यांनी त्यांच्या राजकारणाचं बेसिक सूत्र ठरवलेलं नाही आहे. ते अखिल वंचितांचा वापर म्हणजे त्यांचा विषय मांडत असतात विधान करत असतात आणि मला तो मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो. मी जनरल कमेंट्स नाही घेते अशा जनरल मी कमेंट्स घेत नाही आहे. शिवप्रसाद लांडगे म्हणतात आदरणीय हरी नरके सर यांचा अभ्यास खूप सखोल आहे मात्र ते तत्वांशी प्रामाणिक नाही असं वाटतं. बऱ्याचदा ते परिस्थितीनुसार स्टँड घेतात. सरांनी एकदा आपला स्टँड निश्चित करावा. नरेंद्र जाधव म्हणतात प्रसन्नची खरी तर आता आरक्षण संकल्पना रद्द करून स्कॉलरशिप हा एकमेव ऑप्शन असायला हवा वगैरे वगैरे वगैरे. हा माझ्या आता चर्चेचा विषय नाही आहे त्यामुळे तो घेणार नाही मला. आणि ही कमेंट तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही आरक्षण का आहे त्याची गरज काय त्याचे इनआउट्स काय जरा समजून घ्या. सो बाकीच्या जनरल आहेत. काही ठिकाणी म्हटलंय की हरी नरकेंनी चॅलेंज दिले फडणवीसांना त्याच्याबद्दल काहीतरी बोला. त्याच्यावर बोला का ते नरकेंनी दिलेलं आहे ते आम्ही साम टीव्हीवर दाखवलंय बाकीच्या चॅनल्सनी दाखवलंय. आता तो बॉल त्यांच्या कोर्टात गेलेला आता तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला सांगा की बोला मी इथे बोलून काय होणार आहे. ओके, मंगेश भाऊराव गाडेकर असं म्हणतात सर बहुजन समाज ओबीसी कंसामध्ये म्हटलंय वाचन करीत नाही अपवाद आहेत व जे करतात ते बोलत नाहीत व आज मी त्याला बौद्ध हे अभ्यास करतात व आपल्या ओबीसी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु ओबीसी हे देवाधर्मामध्ये अडकले आहेत ते त्यांच्यातून बाहेर पडत नाहीत म्हणून फडणवीसांसारखे लोक फायदा घेतात. आता सुद्धा कोणीही बोलत नाहीये. तुमच्या स्टेटमेंटमध्ये अनेक ब्लंट डायरेक्ट स्टेटमेंट्स केलेली ती जशीच्या तशी मला मान्य नाहीत आणि एक फार ज्याला आपण म्हणतात ना ओव्हररेटेड स्टेटमेंट्स तुम्ही केलेली आहेत. पण तुमच्या बोलण्यातली आस्था मला समजू शकते म्हणून मी त्याचा मुद्दा म्हणून उल्लेख केला. संदीप घोळप म्हणतात सॅम पित्रोदा आणि विजय भटकर यांनी इतकी संकुचित मानसिकता ठेवली असती तर इतकं यश ते मिळवू शकले असते का. ते ओबीसी आहेत की अजून कोणी याने काय फरक पडतो. हरी नरके यांच्याकडून असल्या पोस्टची अपेक्षा नव्हती. घोळपजी तुमचा कन्सर्न बरोबर असला तरी तुम्ही रंगवते तर तसं नाही आहे.
असं नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ ओबीसीपणा नाकारणं सुद्धा मी म्हणत नाही आहे. कारण असं आहे की वंचितांचं यश, त्यांचं कर्तृत्व याचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण ज्या परिस्थितीतून त्यांनी ते मिळवलं असतं त्या परिस्थिती हे त्याच्यामागचं कारण आहे. त्यामुळे मी ओबीसी राजकारण, ज्याला एक वंचित बहुजन आघाडीचं आपण वंचित बहुजन राजकारण आपण म्हणतो, मी त्याच्याबद्दल टीका नाही करत आहे. त्यातल्या जातीद्वेषाबद्दलची शक्यता याबद्दल मी बोलतोय. ठीक आहे, बाकीच्या सगळ्या जनरल कमेंट्स आहेत, त्यामुळे मी त्या काही घेत नाही. मी मॅक्झिमम कमेंट्स करायचा प्रयत्न केलेला आहे. जर का या निमित्तानं माझा नेहमीप्रमाणे आम्ही हरी नरके सर आणि आम्ही भेटत असतो, बोलत असतो. संजय सोनवणेंपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ घेतला तर कदाचित त्यांच्याकडेच आमची पुन्हा भेट होईल. आम्ही बोलू आणि बोलत राहू आम्ही, कारण संवाद तोडून टाकण्या इतके हरी नरके संकुचित कधीच नव्हते आणि कधीच नसतील. त्यामुळे आमचा हा संवाद सुरू राहील. हा आजचा व्हिडिओ आणि त्याच्यावरचं आपलं जे काही बोलणं झालं ते तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. कमेंट्स तुम्ही खाली द्या. कोणते मुद्दे राहून गेले असतील तर ते जरूर सुचवा. कुठले चुकले असतील तर कठोर टीका करा आणि संवाद मात्र असा सुरू ठेवूयात. मी नेहमीप्रमाणे सांगतो तसं साम टीव्हीच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता, फॉलो करू शकता, लाईक करू शकता, बातम्या बघू शकता आमच्या ॲपवरती आणि वेबसाईटवरती. शिवाय मी फेसबुक आणि ट्विटरवरती आहे, मला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, कमेंट्स करू शकता, पर्सनल DM सुद्धा मला करू शकता आणि संपर्कात राहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही, सामर्थ्य महाराष्ट्राचे. धन्यवाद.